जय शनिदेव. कोणता असा गोड पदार्थ आहे ज्याचा शनी महाराजांना नैवेद्य दाखवला तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो? त्यांच्या आवडीचा गोड पदार्थ कोणता, याबद्दलची माहिती आपण बघणार आहे. बाकी बऱ्याचशा वस्तू किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ काळे तीळ अर्पण केले जातात, लोखंड तेल आहे किंवा काळं वस्त्र असतं, उडीद आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण गोड पदार्थ कुठला? बऱ्याच लोकांना याची माहिती असणार देखील आहे. आज आपण त्याची उजळणी घेऊ. गुलाबजाम किंवा काला जामून जर समजा शनिवारी त्यांना नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला तर त्याचा खूप छान फायदा होऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये कुठली कोर्ट कचेरीची प्रकरणं चालू असतील, हातातोंडाशी आलेला घास निघून जाताना बघायला मिळत असेल, हातातोंडाशी आलेल्या ऑपॉर्च्युनिटीज बिकॉज ऑफ नो रिझन मिस होत असतील, अडकून पडल्याची कुठेतरी भावना असेल, आपल्याला उशिराने ग्रोथ होत असेल, संथ गतीनं ग्रोथ होत असेल, तर शनीची उपासना केल्यामुळे आपल्याला खूप छान फायदा होऊ शकतो. त्यामुळे शनिवारी जर जमलं तुम्हाला कधी तर या गोड पदार्थाचा नैवेद्य नक्की दाखवून बघा. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी.